आपले कोण मुख्यमंत्री म्हणाले तो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज कोई समझ नहीं सका आज तक. जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे. एका गोष्टीचं मला नवल वाटतंय की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्याने ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे. म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं. हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडे. 10,000 बड़ा फैक्टर हुआ, अभी लगातार 10,000 महिलाओं को देके बड़ा फैक्टर हुआ. वो एक फैक्टर है, लेकिन ठीक है उससे काफी फर्क होगा शायद, लेकिन रोजाना जो लोग भुगत रहे हैं वहाँ पे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता. तो ठीक है, अभी जो जीता वो सिकंदर तो मुख्यमंत्री पदाचा अजून चेहरा पुढे आलेला नाही, कारण अनेकांचं म्हणणं आहे हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे. कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात 5वी बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक मला वाटतं महिना लागला, काही कालावधी लागला. तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेलं. म्हणजे एवढे सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय, सगळं स्पष्ट पाहिजे होतं.